स्टुडंट हेल्पलाईन सेंटरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार जेही स्टुडंट हेल्पलाईन सेंटरकडून आपल्याला सर्व्हिसेस किंवा जे कट ऑफ बुक बद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन मिळत असते, हे इन्फॉर्मेशन कशा स्वरूपात मिळणार आहे आणि आपले बुक कसे असणार आहेत याबद्दल तुम्हाला इन डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला मी स्क्रीनवरती शो करणार आहे, की जेणेकरून विद्यार्थी आणि पालक ज्यावेळेस आपली बुक बाय करत असतील त्यावेळेस विद्यार्थी पालकांना क्लिअर इन्फॉर्मेशन असेल की आपल्या बुकमध्ये एक्झॅक्टली आपण काय प्रोव्हाइड करत आहोत। याबद्दल जर तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली तर तुम्ही एक्झॅक्टली त्या आपल्याला बुकचा फायदा होणार आहे किंवा नाही होणार याबद्दल सुद्धा माहिती होऊन जाईल। तर पाहिलं असता जसे आपले इंजिनिअरिंग, मेडिकल, IIT, NIT आणि फार्मसी जे आपले कोर्सेस आहेत, या कोर्सेसची आपण दरवर्षी मार्गदर्शक पुस्तिका आपण प्रोव्हाइड करत असतो। त्या मार्गदर्शक पुस्तिकेमध्ये ऍडमिशन प्रोसेस कशी असणार आहे याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आलेली असते आणि या माहितीसोबतच तुम्हाला बुकमध्ये जेणेकरून विद्यार्थी पालकांना आपण ज्याही कोर्ससाठी ऍडमिशन घेत असतो त्या कोर्सेस बद्दल आपल्याला त्या कोर्सेसला रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत याबद्दल सुद्धा या बुकमध्ये तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन दिली जाते। जसे की तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता की बेसिकली MBBS साठी 2024 मध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असू शकतो, MBBS, BDS, BMS, BHMS साठी काय असतो, नीटला एलिजिबिलिटी पूर्ण जेही या ठिकाणी ऑल इंडिया प्रोसेस असेल किंवा स्टेट काउन्सिलिंग असेल यासाठी काय लागू शकतं याबद्दल सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन दिली जाते। सोबतच 2024 साठी रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काय लागणार, मग तो विद्यार्थी ऑल इंडिया काउन्सिलिंग साठी असेल अथवा स्टेट काउन्सिलिंग साठी असेल अथवा आपल्याला स्टेटच्या बाहेर जाऊन या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं असेल, म्हणजे या ठिकाणी अदर राज्याच्या काउन्सिलिंगसाठी जर भाग घ्यायचा असेल तर त्यासाठी रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काय लागतील याबद्दल सुद्धा प्रत्येक कोर्सच्या बुकमध्ये आपण याच प्रकारे तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे। सोबतच जेही तुम्हाला कॉलेजच्या कट ऑफ बद्दल ज्यावेळेस आपण इन्फॉर्मेशन घेत असताना सर्वात पहिल्यांदा कॉलेजचं नाव आणि कॉलेजचा कोड काय याबद्दल आपण माहिती दिली। सोबतच इस्टॅब्लिश इयर काय आहे त्या कॉलेज स्थापन कधी झालं याबद्दल सुद्धा तुम्हाला इन डिटेल इन्फॉर्मेशन मिळते। सोबतच कॉलेज कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये, HSC रँकिंग आपण दरवर्षी देत होतो पण रँकिंगला आपण या ठिकाणी बंद केलं आहे। बरेच कॉलेजेस या ठिकाणी चांगल्या दर्जाचेही आहेत पण त्या रँकिंगमुळे विद्यार्थी त्या कॉलेजला थोडंसं कन्फ्युजन करून घेत होते म्हणून आपण रँकिंग दिली नाहीये। दुसरी गोष्ट आहे कॉलेजचं स्टेटस, गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंटशी संलग्न आहे, सेमी गव्हर्नमेंट आहे की प्युअरली प्रायव्हेट किंवा डीम्ड युनिव्हर्सिटी आहे याबद्दल सुद्धा इन्फॉर्मेशन तुम्हाला इन डिटेल दिलेली आहे। सोबतच तुम्ही पाहू शकता प्रत्येक कोर्स बद्दल कॉलेजच्या ज्यावेळेस आपण इन्फॉर्मेशन देतो, कॉलेज वेबसाईट, कॉलेज मेल ID, सोबतच कॉलेजमध्ये किती इनटेक आहे, इनटेक बद्दल सुद्धा माहिती तुम्हाला दिलेली आहे आणि सोबतच तुम्हाला जे कॉलेजचं फी स्ट्रक्चर आहे, फी स्ट्रक्चर बद्दल सुद्धा इन्फॉर्मेशन दिलेली आहे। आणि सर्वात महत्त्वाचा पार्ट ज्यावेळेस आपल्याला कट ऑफचा पार्ट होतो त्यामध्ये जनरल कॅटेगरी आणि वुमेन यामध्ये राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 अशा तिन्ही राऊंडचे कट ऑफ तुम्हाला दिसून जाते आणि सोबतच तुम्हाला कॅटेगरी वाईज ओपन, SC, ST पासून जीही आपली EWS कॅटेगरी आहे याबद्दल संपूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे। त्यानंतर जे सर्व विद्यार्थी हेली एरियातून येतात, हेली जनरल असेल, हेली वुमेन असेल, त्यानंतर तुमचा जे विद्यार्थी महाराष्ट्रासोबतच MCC काउन्सिलिंग मधून या ठिकाणी प्रवेश प्रक्रियेत भाग घेत असतात तर त्या MCC काउन्सिलिंग अंतर्गत काय कट ऑफ गेला होता यामध्ये आपल्याला नीटचा स्कोर आणि SML नंबर दिसेल, यामध्ये आपल्याला नीटचा स्कोर आणि ऑल इंडिया रँक या ठिकाणी दिसून येणार आहे। सोबतच जर पाहिलं असता याच ठिकाणी आपल्याला स्पेशल रिझर्वेशन म्हणजे जेही विद्यार्थ्याचे पालक डिफेन्समध्ये ऍक्टिव्ह आहेत, रिटायर आहेत किंवा एक्स सर्व्हिसमॅन आहेत तर या सर्व गोष्टीची तुम्हाला इन डिटेल खाली इन्फॉर्मेशन दिलेली आहे। सोबतच MKB कोटा, महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर एरिया याबद्दल सुद्धा इन डिटेल इन्फॉर्मेशन या आपल्या बुकमध्ये अवेलेबल आहे। अशीच इन्फॉर्मेशन MBBS पासून ते पूर्ण BMS पर्यंत तुम्हाला दिलेली आहे। याच्यामध्ये मी असं म्हणणार नाही की अदर सर्व कोर्सेस ही आहे, यामध्ये तुम्हाला MBBS पासून ते BMS पर्यंतची जेवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे। सोबतच बुकमध्ये आपल्या एम्स इन्स्टिट्यूट म्हणजे जे आपल्या भारतातील टॉप मोस्ट जे इन्स्टिट्यूट आहेत, एम्स बद्दल सुद्धा जशी आपली स्टेट ऑफ महाराष्ट्र बद्दल इन्फॉर्मेशन आहे तशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला एम्स, जिपमर आणि AFMC हे जे सेंट्रल काउन्सिलिंग मध्ये किंवा MCC काउन्सिलिंग अंतर्गत जे कॉलेजेस आपल्याला घ्यायचे आहेत याची सुद्धा तुम्हाला इन डिटेल इन्फॉर्मेशन अशीच दिली आहे। त्यामध्ये आपला नीटचा स्कोर आणि त्यानंतर नीट मध्ये आपल्याला किती ऑल इंडिया रँक होता याबद्दल तुम्हाला इन डिटेल इन्फॉर्मेशन अशाच प्रकारे दिलेली आहे। जसे की तुम्हाला एम्स बद्दल सांगितलं तसंच जिपमर बद्दल सुद्धा आहे आणि तसंच आपलं AFMC बद्दल सुद्धा अशीच डिटेल इन्फॉर्मेशन आहे। आणि याच पद्धतीची इन्फॉर्मेशन तुम्हाला MBBS, BDS
आणि BMS हे जेवढेही कॉलेजेस आहेत या सर्व कॉलेजेसची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि त्याचमध्ये तुम्हाला जेही विद्यार्थी पर्टिक्युलर जेही विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये किंवा अदर राज्यामध्ये डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी पार्टिसिपेट करणार आहेत, म्हणजे ज्या विद्यार्थ्याला खूप मिनिमम मार्क्स आहेत 220, 250, 280, पण त्यांचं बजेट 25 लाख 30 लाखच्या दरम्यान जर असेल आणि आपल्याला MBBSच घ्यायचं असेल तर त्या संदर्भात सुद्धा आपल्याला पूर्ण भारतातील डीम्ड युनिव्हर्सिटी आणि त्या डीम्ड युनिव्हर्सिटीच्या फीस काय, लास्ट इयरला कुठल्या कॅन्डिडेट त्या ठिकाणी अलॉटेड झालेला आहे, अशी इन डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला याही ठिकाणी देण्यात आली आहे. म्हणजे इनडायरेक्टली जर सांगायचं म्हटलं लास्ट इयरला पूर्ण काउन्सिलिंग म्हणजे स्टेट काउन्सिलिंग असो, MCC असो अथवा आयुष काउन्सिलिंग असो, या सर्व काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये लास्ट इयरचे काय कट ऑफ होते याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन या बुकमध्ये दिलेली आहे. जशी मेडिकल आहे, सेम ॲज इंजिनिअरिंग, IIT, NIT आणि B फार्मसी या सर्व प्रोसेसची तुम्हाला इन्फॉर्मेशन आपल्या बुकलेटमध्ये अवेलेबल करून दिलेली आहे. ज्याही विद्यार्थ्यांना बुकलेट हवी असेल असे विद्यार्थी आपल्या YouTube चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसत असेल त्यावरती हाय मेसेज सेंड करा आणि आपल्याला आपली जी बुक असेल विदिन 4 days मध्ये आपल्या ॲड्रेसवरती सेंड केली जाणार आहे. ठीक आहे, जे इंटरेस्टेड असेल ते बाय करू शकतात की जेणेकरून आपल्याला प्रवेश प्रक्रियेत या बुकचा फायदा पूर्ण कॉलेजच्या कट ऑफ संदर्भात आपल्याला होणार आहे. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग.